सर, विरोधकांकडनं असं दावा केला जातो की स्वीकृत नगरसेवकाला मर्यादित नियमावली असते, तरीही तुम्ही आज जे म्हणणं मांडले किंवा जे विषय मांडले ते तुम्हाला जास्त अधिकार नव्हते. हे बघा, मी काय विषय मांडला, मी प्रस्ताव दिलाय कुठला हा मंजूर करा असं काही नव्हतं. मी जे सभागृहात मागच्या टायमाला जे काही विषय होते ते सभागृहात आले, जे नंतर जे काही विषय डायरेक्ट जे काही फायली होत्या, जी बिलं होती, खोटी बिलं बोगस थोडक्यात, तर ती बिलं डायरेक्ट अकाउंटला गेली ना. त्या संदर्भात मी असं विचार न करणं हे का चुकीचं आहे का? मी सुचवलं ना, मी अध्यक्षांच्या विचारलं, बाबा तुम्ही आम्हाला सभागृहात जी काही बिलं जी आली आहेत किंवा खोटी बिल आहेत, खरी बिल आहेत, ठराव झालेत का टेंडर झालेत, ते आम्हाला सभागृहाला जी दिशाभूल करू नका म्हणून त्या विषयावर मी चर्चा केली. मी असं बोललो, पण सभागृहामध्ये काय स्वीकृत नगर सदस्य असले म्हणून बोलू शकत नाही का? मी काय कुठला एखादा माझा ठराव घ्या, हा माझं काम मंजूर करा, मी असं काय विषय मांडलाय का? मी सुचवलंय ना त्यांना, तुम्ही हे चुकीचं आहे, ही जे काय फाईल आल्यात त्या सभागृहाला आल्या पाहिजेत, सभागृहाची दिशाभूल झाली नाही पाहिजे ना, हाच विषय मी मांडला. आणि जी काही कामं होती या संदर्भात हे चुकीचं दिसतं ते पण मी बोलू नये का? म्हणजे स्वीकृत सदस्याला का बोलण्याचा अधिकार नाहीये का? मी या सभागृहात मी 15 वर्ष नगरसेवक होतोय स्वतः. असे जिका सदस्य होऊन गेले स्वीकृत सदस्य, आम्ही कधी कुठल्या सदस्याचा अपमान नाही केला. काही वेळापूर्वी नगर परिषदेमध्ये काही कारणावरून वाद झाले होते. तुम्ही एक मुद्दा मांडला आणि त्याच्यानंतर खरं तर या वादाला सुरुवात झाली सभागृहामधून. नेमका काय विषय होता? विषय आज सर्वसाधारण सभा होती. अध्यक्ष महोदय यांनी साधारण सभा बोलवली असताना माननीय वामन म्हात्रे यांनी एक विषय घेतला, काहीतरी 63-64 असे काय बोलतात, जी डायरेक्ट जी फाईल होत्या 80 ते 100 फाईल या डायरेक्ट अकाउंटला गेल्या. तर वामन म्हात्रे असे बोलल्यानंतर मी अध्यक्षांना मी उभा राहून मी बोलणं म्हटलं, विचारणा केली, अध्यक्ष महोदय तुम्ही जी प्रशासकीय जी काय ठराव किंवा टेंडर झाले किंवा काही बिलं अदा करायची आहेत त्याच्या संबंधात आम्हाला सभागृहाला तुम्ही माहिती दिली होती, जी काय 150-200 कामं होती, त्याच्यानंतर ती सोडून अजून 100 ते 80 कामं ही डायरेक्ट अकाउंटला त्या फाईल गेल्या. त्या नगरपालिकेत फाईल नव्हत्या, त्या अचानक सर्व नगरपालिकेच्या फाईल अकाउंट डिपार्टमेंटला गेल्यानंतर या विषयावर चर्चा असताना वामन म्हात्रेंना म्हटलं, ही सर्व वामन म्हात्रेशी न बोलताना मी अध्यक्षांशी बोलतो, ही सर्व अध्यक्ष महोदय ही कामं सर्व बोगस आहेत, याची सभागृहाला पूर्ण माहिती आपल्याला भेटली पाहिजे. याच्यानंतर सभागृहात माहिती होणं गरजेचे ना आपल्याला, कारण लोकांनी आपल्याला निवडून दिलंय, काय काम चालू आहे, काही लोकांचा बिझनेस आहे खोटी कामं करणे, काम न करताना बिलं काढणे. तर आमची एक सर्वांची प्रामाणिक सभागृहाची इच्छा होती, ती कामं सुद्धा आम्हाला सभागृहात याची माहिती भेटायला पाहिजे होती. ही न भेटताना असं याच्यावरनं मला वामन म्हात्रे माझ्याशी वैयक्तिक अरेतुरेची भाषा करत असताना मी एक दुसरं पत्र होतं माझ्या हातात, माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांचं एक पत्र होतं, काही प्रस्ताव पाठवले होते. प्रस्ताव पाठवत असताना याच्यात 7 कामं आहेत, ही 51 करोड रुपयाची आहेत. ही कामं शिक्षण आमदार आहेत आणि ही सर्व नाला बांधणे आणि नाल्याला भिंत बांधणे आणि गाळ साफ करणे अशी ती कामं आहेत. मला काय त्या कामांच्या संदर्भात काय बोलायचं नाही, म्हणजे ती काय जी त्यांनी प्रस्ताव मंजूर करून आणला असेल, जे काय आणलं असेल ते. पण जे आता 225 कोटीचं एक टेंडर चालू आहे आपल्या बदलापूर नगरपालिका हद्दीमध्ये, सर्व नाले कॉन्क्रिटीकरण करणे वगैरे असं ते, आणि सुरक्षित भिंत बांधतोच आपण नाल्याला, आणि मध्ये कॉन्क्रीट आणि कुठं पाणी न थांबताना हा पाणी डायरेक्ट नदीला जायला पाहिजे. आता 200 पहिल्या फेज मध्ये हा 225 कोटीचं काहीतरी काम आहे. तर ही काम चालू आहे आणि ह्या कामाला जे काय प्रस्ताव यानं ठराव जे नगरपालिकेने केलंय, यो ठराव 2025चा आहे. आता एवढं 225 कोटीचं जे पहिल्या टप्प्याचं काम आहे, अजून त्याच्यानंतर परत 200 का 250 कोटीचं टेंडर नगरपालिकेमध्ये प्रस्तावित आहे, म्हणजे ते होणार आहे कालांतरात. तर ही कामं जी नगरपालिकेने ठराव कधी केला, काय केला, आणि ही कामं 2025ला आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांनी प्रस्ताव पाठवला, किंवा ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांना आमच्या प्रशासक जे काय होते त्या टाइमचे सीओ असतील, इंजिनियर असतील, त्यांनी खोटी माहिती दिली आणि आज त्याचा DPR बनलं त्या मोठ्या 225 कामाचं. त्याच्या अगोदर तो ठराव झाला असेल, ठराव झाल्यानंतर DPR बनवला, त्याच्यावर एजन्सी नेमली असते, याला 2024चा काहीतरी तो ठराव आहे, आणि 2025ला ही अशी खोटी कामांचे प्रस्ताव पाठवून आणि ही आता नगरपालिकेमध्ये ही सभागृहामध्ये येणार होती. तर मलाही पत्र भेटलं, मी या विषयावर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांची जे काही कामं आहेत ही सर्व बोगस आहेत असं मी म्हणलो. मी कुठलाही
चुकीचा शब्द ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांना मी वापरलेला नाहीये. मी कुठं आईवरनं वगैरे कशी करून मी शिवी देत नाही. मी आयुष्यात कोणाला शिवी पण देत नाही. मी एकदम सरळ माणूस आहे आणि मी ह्या प्रश्नाला विरोध केला. की बोगस शब्दाचा त्यांनी असं सांगितलं की तुम्ही चोर वगैरे असा काही शब्द वापरला. मी वैयक्तिक टीका केली असेल तर सभागृहात हे लाईव्ह असतं, तर तुम्ही सभागृहात माहितीच्या अधिकारात किंवा चीफ ऑफिसरांना मागून त्यांच्याकडे तुम्ही सीसी फुटेज चेक करू शकता. मी असं काही वाईट शब्द काय आमदार साहेबांना काय बोललो नाही. हे वाद होत असताना माझ्यावर दोघेही भाऊ गुंड प्रवृत्तीचे वामन म्हात्रे आणि तुकाराम म्हात्रे या गावात त्यांची खूप दहशत आहे. ते दोघेही मी ज्या बसलेल्या जागेवर माझ्यावर एकदम खुर्ची उचलतो, दोन्ही बाजूनी दोघे भाऊ येतात. तुम्ही सीसी फुटेज मध्ये बघू शकता. आणि मला शिवी गाली गेली आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर ह्या असं चालू असताना अध्यक्ष महोदयांनी सभागृह थांबवला आणि सभा रद्द केली काही टायमिंग पुरती. तर 1 तासाभराच्या आसपास सभागृह परत नव्याने चालू झालं. नव्याने चालू झालं असताना खाली त्यांनी 200 ते 300 गुंड आणलेले आणि मला खालून शिव्या देत होते. मला आई बी वरने शिव्या देत होते, मारून टाकून असे वगैरे शिव्या देत होते. माझ्या जीवाला यांच्यापासून धोका आहे. गेली मी मागच्या निवडणुकीपासून सांगतो, मी पोलिसांनाही तक्रार केलेली आहे. पण मी असे तिकडनं आता परत मी सभागृह संपला. मी घरी येत असताना दत्त चौकात माझ्या गाडीचा त्यांनी 15-20 गुंडांनी तुषार बेमलकरच्या ऑफिसच्या बाजूला 100 गाड्या लागल्या, 100 ते 50 असतील. 20 ते 30 गुंडांनी माझ्या गाडीचा पाठलाग केला. माझा ड्रायव्हर चांगला होता आणि माझ्या गाडीच्या पुढे गाडी नसल्यामुळे मी गाडी ड्रायव्हरला सांगितलं फास्ट घे, माझा जीव वाचला. कुठून पाठलागला त्यांनी सुरुवात केली? दत्त चौक तुषार बेंबलकरचं ऑफिस ते दामलेंचं जे नवीन ऑफिस बसवलं बनलंय बघा दामलेच्या मिसेसचं, तिथपर्यंत त्यांनी पाठलाग केला. आता माझी गाडी जरा मोठी असल्यामुळे ड्रायव्हरने जरा फास्ट घेतली, पुढे गाडी नसल्यामुळे माझा जीव वाचला. मी पलीकडे ज्या नगरपालिकेचे जे काय घडलं त्याची तक्रार बदलापूरच्या पलीकडच्या पोलीस स्टेशनला दिलेली आहे. आणि जे आज या बाजूला मी घरी येत असताना माझ्यावर जे जीव घेण्याचा प्रयत्न करणार होते ते थोडक्यात वाचलं. मी तिची तक्रार बदलापूर पोलीस स्टेशनला आता केलेली आहे. आणि मला यांच्या जीवाला यांच्या पासून मला जीवाला धोका आहे, मी हेच मला सांगितलं.